श्री गुरुचरित्र कथासार वल्लभेश ब्राह्मणांना जीवदान अध्याय 10. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्यांना म्हणाले, महाराज, श्रीपाद यती सूक्ष्म रूपाने कुरवपुरातच राहिले असे तुम्ही म्हणालात. मग त्यांचे अर्थात दत्तात्रयांचे पुढील अवतार कसे झाले? सिद्ध म्हणाले, श्री गुरूंचा महिमा अतर्क्य आहे. त्यांच्या लीलेचा कोणालाच थांग लागत नाही. ते कार्यासाठी अनंत रूपे धारण करू शकतात. भगवान विष्णू क्षीरसागरात वास करतात, पण भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी भूतलावर अनेक अवतार घेतले, हे तुम्हालाही माहीत आहे. सृष्टीचक्र अव्याहत चालण्यासाठी एकमेव अद्वितीय असे ते परब्रह्म त्रिरूप झाले, हे सर्व मान्य आहे. हे सामर्थ्य सर्वसामान्यांना आकलन होत नाही. म्हणून श्रीपाद यती कुरवपुरात अव्यक्त होऊन राहिले. तरी त्यांनी कालपरत्वे योगबलाने विविध अवतार घेतले, हे समजून घ्या. गुरुभक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही. जो अत्यंत आपुलकीने श्रीगुरूंची सेवा भक्ती करतो, त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवतो, त्या भक्ताला ते अहोरात्र जपतात, त्याची काळजी घेतात. मी तुम्हाला याविषयीची एक कथाच सांगतो, म्हणजे श्रीगुरूंची वत्सलता आणि ते कार्यासाठी कसे प्रगट होतात याची खात्री पटेल. वल्लभेश नावाचे एक काश्यप गोत्री ब्राह्मण होते. ते सुशील व सदाचारी होते. ते व्यापारधंदा करायचे, श्रीपादांची भक्ती करायचे आणि त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी कुरवपुरास जायचे. एकदा ते व्यापारासाठी निघाले. तेव्हा या खेपेस चांगला नफा झाला तर गुरुस्थानी 1000 ब्राह्मणांना भोजन द्यायचे असा त्यांनी मनोमन संकल्प केला होता. मार्गामध्ये ते श्रीपादांचेच ध्यान करत होते. श्रीगुरूंच्या कृपेने त्यांच्या मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली आणि त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला. वल्लभेश ते द्रव्य घेऊन ते कुरवपुरास निघाले. मार्गामध्ये काही चोरांनी त्यांना लुटायचे ठरवले आणि आम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरवपुरास जात आहोत असे सांगून त्यांच्याबरोबर चालू लागले. रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्या चोरांनी वल्लभेश यांचा वध केला आणि त्यांचे सर्व द्रव्य घेतले. त्याच क्षणी श्रीगुरू श्रीपाद धिप्पाड देह धारण करून त्यांच्या सम्मुख प्रगट झाले. रुद्राक्षधारी, भस्मधारी, जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूळधारी अशा त्या साधूंचे डोळे संतापाने आग ओकत होते. ते भयंकर उग्र रूप पाहून ते तस्कर भयभीत झाले. श्रीगुरूंनी आपल्या त्रिशूळाने त्यांना क्षणार्धात ठार केले. तेव्हा एक तस्कर गयावया करत त्यांच्या चरणी लोटांगण घालत म्हणाला, मी निरपराध आहे, मला मारू नका. या ब्राह्मणांना मी मारले नाही. माझे साथीदार यांना मारतील याची मला जराही कल्पना नव्हती. मी यांना वाचवू शकलो नाही, याबद्दल मला क्षमा करा. सर्व साक्षी श्रीगुरूंनी त्याचे अंतःकरण जाणले होते, म्हणून त्यांनी त्याला क्षमा केली. मग त्याच्या हाती थोडी विभूती दिली व म्हणाले, ही विभूती या ब्राह्मणांवर टाक. त्या तस्कराने वल्लभेश यांची मान धडाला लावली आणि ती विभूती तिथे प्रोक्षण केली. तर काय आश्चर्य! ते गुरुभक्त ब्राह्मण तात्काळ उठून बसले. तेव्हा श्रीपाद यती एकदम अदृश्य झाले. जिवंत झालेल्या वल्लभेश ब्राह्मणांनी त्या तस्कराला विचारले, तू मला का धरले आहेस? या सर्वांना कोणी मारले? तेव्हा त्या तस्कराने वल्लभेश यांना आधी घडलेली सर्व हकीकत सांगितली व म्हणाला, भगवान शंकरासारखे दिसणारे एक तपस्वी इथे आले होते. या तस्करांनी तुम्हाला ठार करून तुमचे धन चोरले, म्हणून त्या तपस्वी महापुरुषांनी या सर्व चोर लुटालूंना मारून तुम्हाला जिवंत केले. ते इथेच उभे होते, पण आता कुठे गेले काही कळलेच नाही. तुमची भक्ती थोर, म्हणूनच ते तुमच्या रक्षणासाठी धावले. ते ऐकताच वल्लभेश यांना मोठे आश्चर्य वाटले. भक्तवत्सल हे ब्रीद मिरवणाऱ्या श्री गुरु श्रीपादांनीच हे काम केले आहे या श्रद्धेने त्यांचे डोळे भरून आले. आपले धन घेऊन ते कुरवपुरास गेले. तिथे गुरुपादुकांची भावभक्तीने पूजा करून 4 सहस्त्र ब्राह्मणांना भोजन दिले. नामधारक, असे आहे कुरवपूर क्षेत्राचे महात्म्य. श्रीगुरू श्रीपाद अदृश्य रूपाने तिथे निरंतर वास करतात, हे तुम्ही नीट लक्षात घ्या. सद्भक्तांना त्यांच्या अस्तित्वाची आजही अनुभूती येते. श्रीपाद भक्तोद्धारासाठी लोकांमध्ये प्रकट होतात. पुढे त्यांनी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेऊन विलक्षण चरित्र दाखवले. नामधारक म्हणाले, हे सिद्धनाथ महाराज, श्रीगुरूंचे लीला कर्तृत्व अचंबित करणारे आहे. आता मला नृसिंह सरस्वती स्वामींचे चरित्र ऐकवण्याची कृपा करा. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 10 समाप्त.